भगवान राघोजी भांगरे की जय। जय बिरसा मुंडा। आदिवासी एकजुटीचा विजय असो। आदिवासी एकजुटीचा विजय असो। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। राघोजी भांगरे करे करो पुकार, सह्याद्री चढाण्यावर कोवनाचा महानायक, कीर्तिवंत यशवंत गुणवंत नामवंत, काळाशी झुंजणारा चित्त्यासारखा चपळ, इंग्रजांचा कर्दनकाळ आद्य क्रांतीवीर भगवान राघोजी भांगरे की जय। आद्य क्रांतीवीर भगवान राघोजी भांगरे की जय। भगवान बिरसा मुंडा की जय। भगवान बिरसा मुंडा की जय। जय आदिवासी, जय आदिवासी। खालून उचललेलं नाही पाईप पाणी सर, मग इथून खाली नेलेलं पाणी।
या ठिकाणी काळा चबुतरा असणारे आपल्या ठाकर भिल्ल कातकरी महादेश्वरी जमातीतील शूरवीरांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण यानंतर राहुल्या सुरुवातीपासून आपण घोषणा नाही आणि त्याच्या मागे आपण सर्वजण घोषणा करणार आहोत. ठीक आहे, हातावर माप घेऊन राहा सगळेजण. घेऊन उभे राहा. जास्त आदिवासी जे वीर शहीद झाले त्या सर्व महामानवांना, त्या शहीदांना आपण या ठिकाणी सलामी देणार आहोत. आदिवासी पारंपरिक पद्धतीने पूजन झालेलं आहे आणि या सर्व क्रांतीवीरांना, या सर्व शहीदांना आपण या ठिकाणी सलामी देणार आहोत. सलामी 3 वेळा द्यायची आहे. एक साथ 1600 शहीद वीरों को सलाम देंगे. सलाम दो. क्रांतिवीर महामानव धरती आबा भगवान बिरसा मुंडा को सलाम देंगे. सलाम दो. बलवानचा महानायक आद्य क्रांतीवीर राजाजी भांगरे को सलाम देंगे. सलाम दो. क्रांतिकारक राय ठाकर को सलाम देंगे. सलाम दो. क्रांतिवीर पंता भीम को सलाम देंगे. सलाम दो. शहीद क्रांतिवीरों को सलाम देंगे. सलाम दो. सर्वांना मानाचा जय आदिवासी. जय आदिवासी. सह्याद्रीच्या या भूमीत ज्या क्रांतिकारकांचा जन्म झाला, सर्वांना विनंती की त्यांनी आपापल्या जागेवरती बसून घ्यायचे. लक्ष्मण मधुरेश्वर यांना की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे. प्रथमतः 1600हून अधिक महावीरांना मानवंदना त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि उपस्थित या ठिकाणी आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र राज्य, बिरसा ब्रिगेडचे सर्व शिलेदार सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वागत करतो. बांधवांनो, खऱ्या अर्थानं त्या 1600हून अधिक वीरांना मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि त्यांचा संपूर्ण इतिहास आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडलेला आहे. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा इतिहास आम्ही वाचतो, भगवान बिरसांचा इतिहास आम्ही वाचतो, परंतु प्रत्यक्षात त्या माध्यमातून काम होत नाही. आता पूर्वी ज्या वेळेस आदिवासी विचार मंचच्या माध्यमातून या सह्याद्रीत आदिवासी हा शब्द वापरला गेला आणि आम्ही आदिवासी आहोत हे सांगितलं गेलं, परंतु काही लोक याला विरोध करत होते. परंतु राजकीय हव्यासापोटी
तीच लोक आज वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेत आहेत. खर तर क्रांतीवीरांच्या विचारांवर चालणारी चळवळ म्हणजे विचारमंच आणि बिरसा ब्रिगेड. अनेक लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु जेवढा या महाराष्ट्रात बदनाम करण्याचा प्रयत्न केला तेवढा समाजाचा विश्वास या चळवळीवर बसत गेला, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो, लोक वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये पोस्ट टाकत असतात, परंतु त्या पोस्टला आपल्याला बळी पडायचं नाही, कारण क्रांतीवीरांच्या विचारावर चालणाऱ्या ह्या चळवळी आहेत. आणि म्हणून समाजाला दिशा देण्याचं काम आजही आदिवासी विचारमंच बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून होतं, हेही तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद मोदगे सर, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी. आणि तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 26 ऑक्टोबरच्या दिवशी नाशिक येथे बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून एक आदिवासी जोडो असा कार्यक्रम होत आहे. आणि त्यासाठी मी सगळ्या बांधवांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. यानंतर मी विनंती करतो आदिवासी विचारमंच समन्वयक मोहन उंडे सर की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे. सर्वांना मनोगत जय आदिवासी. महादेव चौथऱ्याचा इतिहास आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. आपण जास्त उशीर करणार नाही, कारण कार्यक्रमाचं नियोजन वगैरे आपण केले नाही. आपण सहज दर्शन करण्यासाठी आलो आणि या निमित्ताने सगळेच मंडळी इथे उपस्थित झाले आणि त्या निमित्ताने आपण अभिवादन करत आहोत. त्यामुळे असा आपला कार्यक्रम नियोजनाचा असं काही नाही मोठा वगैरे. सहजपणे आपण ज्या सगळ्या शहीदांना नमन करण्यासाठी, त्यांचे दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहात. आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने महाची दारूने आपल्या त्या शहीदांना आदिवासी संस्कृतीमध्ये आपले कोणते देव असतील, आपला वाघोबा असेल, वर्सुबाई असेल, कळमगाई असेल, सगळ्या निसर्ग देवता असतील, आपले शहीद वीर असतील, त्या सगळ्या शहीद वीरांना आपण फुले, त्यानंतर महाच्या 2-3 थेंबाने 5 फुले या पद्धतीने त्याची जी काही पारंपरिक पद्धती, कारण हे जे क्षेत्र आहे ते 5वे अनुसूचित क्षेत्र आहे. त्यामुळे इथे जी आपली पूजा करतो आपण की ती आपल्या वीरांची पूजा आहे. म्हणजेच 13-3 प्रमाणे त्या कायद्यामध्ये ते आपल्या वीरांचं पूजन आपण करतो. 13-3 कायद्याप्रमाणे आपल्या या पारंपरिक विधी त्या ठिकाणी आपण संपन्न केलेला आपल्या वीरांचं पूजन करून, म्हणजेच तो आपण त्या कायदेशीर आणि विधीनेच त्या आपल्या संविधानाप्रमाणेच कायदेशीर, सामाजिक आणि त्या सगळ्याच पद्धतीने आपण हे केलेलं आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये कोणतीही गोष्ट अशी नाही. आणि आपण सर्व या शहीदांना अभिवादन केलेलं आहे. ही जी जागा आहे, जी काही पहिल्यापासून या शिवनेरी आणि हा सगळा 52 मावळाचा परिसर आणि या सगळ्या 52 मावळांवरती आदिवासींचं राज्य होतं. जे 52 किल्ले आणि त्या महादेव कोळी, ठाकर, कातकरी, पिल्ल, वारली सगळ्यात ज्या जमाती आहेत आदिवासींच्या, या सगळ्या कोकणात पासून अरबी समुद्रापासून डांग, गुजरातच्या डांग पासून तर हा जो काय सगळा पुणे आणि हा सगळा परिसर जी काही 52 मावळ जी भेटलेली आहेत, या सगळ्या क्षेत्रातील किल्ले, त्या प्रत्येक किल्ल्यावरती किल्लेदार असायचा, त्याला नाईक म्हणायचे. आणि या सगळ्यांचा नाईक सर नाईक हा शिवनेरीवरती. आता ही जी पाठीमागे सदर आहे, 2 दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओ टाकला होता, ते पाठीमागे सदर आहे, ती 4ही बाजूला त्याला पायऱ्या आहेत. त्या ठिकाणी आपली सामाजिक पंचायत होत होती. सामाजिक पंचायत व्हायची, इथे नवनिवाडा व्हायचा. सगळ्या 52 मावळाचा नवनिवाडा या ठिकाणी होत होता. सगळ्या आदिवासी जमाती आणि त्या सगळ्या जमातीच्या नवनिवाड्यात असलेली ती जागा सदर. आणि आताच वाजी सरांनी जो इथे सांगितलं की रमदुल्ला खान आला, मोठी फौज घेऊन आला आणि इथे मोठी लढाई झाली. जे काही आपलं इथलं गाव आहे धामणखेल, त्या धामणखेल गावचे रगतवान, खेमा रगतवान, ह्या किल्ल्याचे ते सरनाईक होते. आणि सगळ्या 52 मावळांवरती लक्ष ठेवणारे, सगळ्या किल्ल्यांवरती नाईक आणि या सगळ्यांचं सरनाईक इथे. आणि मग इथे जे काही खूप मोठी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये मंचर, जुन्नरचा पूर्ण खालचा परिसर हा पूर्ण महादेव कोळी, ठाकर या पूर्ण वस्तीचा होता. ते अगदी 3-4 महिने हत्याकांड चालू राहिलं.
इथं बाजूला जे काही असं दगडासारखं म्हणजे चौकोनी आहे त्या ठिकाणी शिर उडवलं जायचं. अजूनही ह्या परिसरामध्ये अगदी 10-12 वर्षांपूर्वी ज्यावेळी किल्ल्याचं काम चालू होतं तर त्यावेळी बरेच हाडं वगैरे बरेच सापडतात. म्हणजे हे सगळं ही जी भूमी आहे सगळी ती पावनभूमी आहे, सगळ्या रक्ताने माखलेली भूमी आहे. आणि म्हणून इथं जे आहे ह्या सगळ्या चौतर आणि याच्या खाली ही 1600हून जास्त, नेमका तो आकडा नाही, 2000हून काही ठिकाणी नोंदी आहेत, 1600हून जास्त अशा नोंदी आहेत. एवढ्या त्या महादेव कोळ्यांची आदिवासींची शिरकाण करण्यात आलं आणि ती मूर्ती सगळी या ठिकाणी गाडली. आणि ती गाडल्यानंतर इथं तुम्हाला या बाजूने इथलं पडलेलं आहे त्या बाजूने याच्यामध्ये अरबी फारसीतल्या नोंदी आहेत. आता हे जे स्ट्रक्चर दिसतं हे आदिवासींचे स्ट्रक्चर आहे. जे तुम्हाला ही नक्षी दिसते हे आदिवासी स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यावरती या शहीद वीरांना त्यांच्या आत्म्यांना शांती मिळो असा त्या फारसी आणि अरबी भाषेतला तो मजकूर आहे. त्या बाजूने तुम्ही पाहिलं तर असं वर आहे, ते पट्टी आहे पूर्णपणे या बाजूला इथे आहे. त्याच्यावरती त्या शहीदांना त्यांना म्हणजे श्रद्धांजली किंवा त्यांना शांती मिळो त्यांच्या आत्म्याला असं त्याचं अर्थ आहे. म्हणजे ही अशी ही पावनभूमी अगदी शिवाजी महाराजांच्या जो काही जन्माचा जन्म 30च्या दरम्यान 30चा आणि हे जे काय आहे ते 40-45च्या दरम्यानची ती घटना आहे. आणि नंतर म्हणूनच शहाजी राजांनीही या आदिवासींना सोबत घेऊनच जे परत दुसरं राज्य जे स्थापन केलं होतं म्हणजे स्वराज्य स्थापन केलेलं होतं तर ते अकोले आणि आपल्या जुन्नर तालुक्याचा बंडाळ्याचा किल्ला पेमगिरी किल्ला तिथे स्वराज्य स्थापन केलेलं होतं अगदी शहाजी राजांनी सुद्धा. म्हणजेच हे जे काही पहिल्यापासून असणारं आदिवासींना कधीच सहन झालं नाही की इथे कोणी आपल्यावरती राज्य करावं म्हणून. आणि म्हणून हा मोठा खूप उठाव झाला. आणि हा उठाव झाल्यानंतर ते राज्य परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी इथे लढाई झाली. आणि त्याच्यामध्ये हे मोठ्या संख्येनं 3-4 महिने हत्याकांड चालू राहिले. पण आदिवासी शूरवीर कधीच डगमगले नाहीत, हटले नाहीत, माघार घेतली नाहीत, शहीद झाले. सगळे त्यांना मारलं गेलं परंतु त्यांनी माघार घेतली नाही. आणि म्हणून अशा या शूरवीरांची जे आज आपण वंशज आहात, आपण सगळे या शूर क्रांतिकारकांचे वंशज आहात. आणि म्हणून त्यांनी जे काही आम्हाला दिलेलं आहे की आमची जमीन जंगल पुढचा लढा राघोजी भांगरे, पंत्याजील, राया ठाकर, नाग्या कातकरी, होनाजी किल्ले या सगळेच पुढे जे असणारे सगळेच क्रांतिकारक आहेत. त्या सगळ्या क्रांतिकारकांनी आज आपल्यासाठी जे दिले तर ती जमीन जंगल आणि आज आम्ही आहोत. म्हणून या सगळ्या महामानवांना आम्हाला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि जे सांगितलं सामाजिक दीक्षा, तो सामाजिक दीक्षाचा कार्यक्रम 26 ऑक्टोबरला नाशिकला होणार आहे. तो खूप मोठा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं हेच या निमित्ताने सांगतो. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आता सगळ्यांनी परत एकदा फक्त डोळे बंद करून आणि शांत उभे राहून आपण आदरांजली अर्पण करणार आहोत त्या सगळ्या शूरवीरांना, महामानवांना. डोळे बंद करायचे आहेत, मान खाली घालायचे आहे आणि शांत उभे राहायचे. स्टार्ट.